महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। आजच्या पत्रकार परिषदेचं औचित्य हे होतं की या महिन्यात म्हणजे नोव्हेंबर 2025 मध्ये हृदयरोग विभागाने 75,000 कॅथलॅबच्या केसेस पूर्ण केल्या। हा एक माइलस्टोन किंवा मैलाचा दगड होता। त्या निमित्ताने आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स घेतली। याबाबत जनजागृतीसाठी काय सांगा? हे केसेस इतक्या प्रमाणात होणं हे एका दृष्टीने चांगली बातमी आहे, पण एका दृष्टीने ती वाईट बातमी सुद्धा आहे। कारण याचा अर्थ एवढा आहे की हृदयरोगाचे केसेस वाढत आहेत। तर फक्त मला एवढंच ह्याच्यात सांगता येईल दोन गोष्टी, की एकतर हृदयरोग होऊ नये याकरता जीवनशैली सगळ्यात महत्त्वाची आहे आणि ती सगळ्यात दुर्लक्षित आहे असं माझं मत आहे। याचं कारण आज तुम्ही पाहाल तर त्याचं निदान झालेलं नाही असे ब्लड प्रेशरचे रुग्ण, डायबिटीसचे रुग्ण, ओबीज म्हणजे स्थूल असणारे रुग्ण, कोलेस्ट्रॉल वाढलेले रुग्ण इतके आपण बघतो की ज्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही। आणि ह्यामुळे मग एक वेळ अशी येते की हृदयरोग होतो। म्हणजे काहीही आजार यापूर्वी नव्हता आणि मला 55व्या वर्षी मोठा अटॅक आला असे आम्ही रुग्ण खूप कॉमनली बघतो। मी एवढंच म्हणेन की जीवनशैलीकडे लक्ष द्या आणि दुसरं, जर काही त्रास झाला तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका। किंवा तुम्ही तुमच्या डॉक्टरकडची व्हिजिट फुकट गेली असं समजा, तर तुमच्या फिजिशियनला जाऊन भेटा, कार्डिओलॉजिस्टला जाऊन भेटा आणि त्याच्याबद्दल बालकांमध्ये जे हृदयरोगाचं प्रमाण वाढतंय का? मी आता जसं तुम्हाला सांगितलं की लहान मुलांमध्ये दोन प्रकारचे हृदयरोग दिसतात। एक म्हणजे संधिवातामुळे होणारे, जे साधारणपणे 8, 9, 10 पुढे होतात ज्या वयाच्या पुढे, आणि काही जन्मजात असतात म्हणजे जन्मतःच असतात, ते फक्त लक्षात कधी कधी थोडं उशिरा येऊ शकतात। तर जे संधिवातामुळे होणारे जे हृदयरोग आहेत त्याचं प्रमाण मात्र आता खूप कमी झालेलं आहे। त्याचं कारण हे मुख्यतः की अवेअरनेस, न्यूट्रिशनल स्टेटस थोडं उंचावणं, त्याच्यानंतर एकंदरीत स्वच्छता, हायजीन वाढणं, या सगळ्या गोष्टींमुळे त्या गोष्टी कमी झालेल्या आहेत। परंतु जन्मतः जे हृदयरोग होतात त्याचं प्रमाण काही फार कमी झालं असं आपल्याला नाही। सगळ्यात मोठा ग्रुप म्हणजे 50 ते 65 या ग्रुपमध्ये सगळ्यात जास्त दिसून येतो। पण एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आजकाल आम्ही अक्षरशः 25, 30 म्हणजे 25 ते 35 या गटातले रुग्ण सुद्धा बरेच बघायला लागले। पण त्याच्यामध्ये खूप वेळा जीवनशैली आणि मुख्य स्मोकिंग, धूम्रपान हे त्याचे फार महत्त्वाचे कारण। सुविधा आमच्या हृदयरोग विभागात ज्या स्टँडर्ड सुविधा ज्याला आपण म्हणतो इंटरनॅशनल सगळे आहेत। आणि मुख्य म्हणजे अद्ययावत कॅथलॅब, त्याच्यामध्ये इमेजिंग। दुसरी गोष्ट रक्तनलिकांची आतून तपासणी करण्यासाठी त्याला आम्ही इंट्राव्हॅस्क्युलर इमेजिंग म्हणतो। म्हणजे आम्ही ते सोनोग्राफी असते ती, पण आम्ही ती रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये कॅथेटर टाकून करतो आणि मग ते आतून कशी येते आम्हाला कळतं, बाहेरनं कळत नाही। एंजिओग्राफी ही बाहेरनं रक्तवाहिनी कशी येते कळतं, म्हणजे आतमध्ये ब्लॉक असते, बाहेरनं तो ब्लॉक कसा आहे हे बघण्यासाठी इमेजिंग करतो। त्या इमेजिंगची जे दोन्ही मोडॅलिटीज आहेत त्याला ओसीटी आणि आयवस असं म्हणतात, त्या दोन्ही आमच्याकडे आहेत आणि आमचं एकमेव सेंटर आहे की ज्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत। कुठल्या एंजिओप्लास्टी वगैरे आता याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत। आपण किती स्टेंट लावतो, त्याच्यानंतर असं धरून चाललात की मी अगदी सर्वसाधारण एंजिओप्लास्टी ॲव्हरेज तुम्ही सर्वोत्तम स्टेंट वापरा, पण स्टेंटमध्ये सुद्धा काही होतं। तर साधारणपणे हा खर्च 1,70,000 ते 2 लाखापर्यंत येतो। पण हे जर काही कॉम्प्लेक्स म्हणजे काही कॉम्प्लेक्स डिसीज असतील, गुंतागुंतीच्या एंजिओप्लास्टी असतील, कधी कधी त्याला बलून पंप वापरावा लागतो, कधी कधी काही वेगळी टेक्निक्स वापरावं लागतात, कधी कधी कॅल्शियम असतं ते ड्रिल करावं लागतं, कधी कधी कटिंग बलून नावाचा प्रकार असतो तो वापरावा लागतो। तसं जर वापरलं तर हा खर्च 1,00,000 ते 1.5 लाख रुपयांनी वाढू शकतो। ॲव्हरेज खर्च पण मी तुम्हाला जसं सांगितलं होतं। आमच्याकडे 30 ते 35%, आमच्याकडे दर महिन्याला साधारण 30% योजनेच्या होतात।
त्यानंतर IPF मी तुम्हाला जे सांगितलं ते ज्यांच्याकडे कधी कधी योजनेला ते क्वालिफाय होत नाही किंवा त्यांच्याकडे योजनेची कागदपत्र नसतात पण त्यांना आर्थिक पाठबळ नसतं अशा लोकांना आमच्या हॉस्पिटलचं एक फंड आहे त्याच्यातनं मदत केली जाते तर तशा महिन्यात नाही साधारण 2 ते 3 केसेस नाही सक्सेस म्हणजे कसं आहे की ह्याच्यामध्ये आता आमच्या अँजिओप्लास्टीचा सक्सेस रेट तुम्हाला म्हणता येईल इझिली 98-99%. परंतु बऱ्याच वेळा अँजिओप्लास्टीच्या इमर्जन्सी केल्या जातात हार्ट अटॅकच्या रुग्णांमध्ये 50-60 आहे अशा रुग्णांना वाचवताना बऱ्याच वेळा ते शक्य होत नाही त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये कधी कधी दुर्दैवाने पेशंट मृत्यूमुखी सुद्धा पडू शकतो परंतु त्यावेळी आपण अँजिओप्लास्टीमुळे मृत्यू पडला असं नाही म्हणू शकत 98%